मी बाबासाहेबांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर, चळवळींचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की बाबासाहेबांचं जे लक्ष होतं, बाबासाहेबांचा जो उद्देश समाजाप्रती होता, बाबासाहेबांची जी दूरदर्शिता होती की हा समाज सत्ताधारी व्हायला पाहिजे, हा देश संपूर्ण जसा अगोदर खुशहाली संपन्न होता तसा व्हायला पाहिजे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे, कुणावरही अन्याय व्हायला नको, तर या समाजाला जो बेस समाज होता त्याला दिशा दिली होती. जा तुम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची सत्ताधारी समाज बनायचा आहे. बाबासाहेबांनी म्हटलं मला साक्षर लोक नको, उच्च शिक्षित लोक पाहिजे, मला कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, शासन प्रशासनामध्ये जाणारे लोक पाहिजे, पण इथली मनुवादी व्यवस्था हा बहुजन समाज नोकरीवर लागला पाहिजे, पण कुठल्या क्लर्क झाला पाहिजे. पण ज्या दिवशी तुमच्या बोटाला शाई लागते, कमीत कमी त्या दिवशी तुम्ही संघटित होऊन दाखवा. विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आजच्या या बहुजन परिषदेला आपण पुढे वाढवूया. तर होऊ घातलेल्या बहुजन परिषदेचा जो नियोजनामागे अनुषंग आहे, तर तो अनुषंग काय आहे हे विशद करण्यासाठी नागपूरचे इंजिनियर प्रफुल्ल शिंगाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या बहुजन परिषदेची प्रस्तावना सभागृहापुढे ठेवावी. बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण तसेच संकल्प दिनानिमित्त म्हणजेच बामसेफ संकल्प स्वर्ण महोत्सव वर्षाच्या अनुषंगाने विदर्भातील अनेक जिल्ह्यातील भव्य आणि यशस्वी कार्यक्रमानंतर बामसेफ संकल्पनाच्या स्वर्ण महोत्सव वर्ष 50वे म्हणजेच गोल्डन जुबली या शृंखलेचा समारोपीय कार्यक्रम आज नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने मी आपण सर्व बहुजन समाजातील लोकांचा या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. मान्यवर कांशीरामजी साहेब यांनी एज्युकेटेड एम्प्लॉईजच्या त्यावेळी अस्तित्वात असलेल्या 10,000 संघटना असूनसुद्धा बामसेफची का स्थापना केली, का त्यांना बनवलं? कारण त्या वर्ष त्या सर्व संघटना एम्प्लॉईजच्या स्वतःच्या हितकाराकरिता कार्यरत होत्या, परंतु बामसेफ या संघटनेला बहुजन समाजाच्या हितासाठी आणि काम करण्याकरिता बनवण्यात आले होते. त्याबद्दल मान्यवर कांशीराम साहेब स्वतः सांगतात. साहेब हिंदी आणि मराठीमध्ये मिक्स करून बोलायचे. 1956 को बाबा साहब ने पढ़े लिखे लोगों के बारे में क्या कहा? उन्होंने कहा कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. तो कांशीराम साहब कहते हैं कि मैं सोचता हूँ यदि पढ़े लिखे लोग धोखा नहीं देते तो आखिर क्या करते? जो उन्होंने नहीं किया वह मैं उनसे कराऊंगा. सन
1971मध्ये SC, ST, OBC अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज वेलफेअर फेडरेशनची पुणा येथे स्थापना करून पहिला यशस्वी प्रयत्न साहेबांनी केला. त्यानंतर म्हणजे 6 डिसेंबर 1973मध्ये कांशीराम साहेबांच्या लीडरशिपमध्ये या दिवसाला संकल्प दिवस म्हणून बाबासाहेबांच्या मिशनला पूर्ण करण्याचा संकल्प करून बामसेफचे बीजारोपण करण्यात आले. तसेच 5 वर्षानंतर म्हणजेच 6 डिसेंबर 1978ला वोट क्लब दिल्लीमध्ये बामसेफचा जन्म झाला. अशा प्रकारचे एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन हे बामसेफ आहे, जे एम्प्लॉईजचे असूनसुद्धा बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असून बाबासाहेबांच्या मुवमेंटला लॉजिकल एंडपर्यंत नेण्याकरिता कटिबद्ध आहे. आणि म्हणून कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत या बहुजन परिषदेला आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर आहात, उपस्थित आहात. म्हणून मी आपल्या टीम वतीने आपण सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातनं किंवा अनेक ठिकाणाहून लोक इथे आलेले आहेत, जसं की नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, म्हणजे काही लोक येत आहेत, आता बसमध्ये आहेत. भंडारा, गडचिरोली, सिंदेवाही, वडसा, पुणे, दिल्ली, औरंगाबाद, भुसावळ, जळगाव, कोराडी, खापरखेडा आणि अमरावती. तर आजच्या बहुजन परिषदेची जी विभागणी आहे ती 2 सत्रांमध्ये गेलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये जे जिल्ह्यातून काही प्रतिनिधी आलेले आहेत ते आपापले विचार इथे व्यक्त करणार आहेत. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सर्वांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आणि भोजनानंतर लगेच दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. बहुजन परिषदेच्या पहिल्या सत्राला आपण सुरुवात करीत आहोत. सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी नियोजित वेळेमध्येच आपले वक्तव्य परिषदेपुढे मांडावे. सर्वप्रथम मी या बहुजन परिषदेचे उद्घाटक माननीय इंजिनियर निलेश नाकले साहेब, बामसेफ संयोजक नागपूर जिल्हा यांना विनंती करतो की त्यांनी परिषदेपुढे आपले वक्तव्य मांडावे. बामसेफ म्हटलं की बामसेफ ही संघटना बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन 1971ला मान्यवर कांशीरामजींनी पुण्यामध्ये स्थापन केली. तर ही कर्मचाऱ्याची संघटना कर्मचाऱ्यांसाठी होती आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्हती. पण त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर, चळवळींचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की बाबासाहेबांचं जे लक्ष होतं, बाबासाहेबांचा जो उद्देश समाजाप्रती होता, बाबासाहेबांची जी दूरदर्शिता होती की हा समाज सत्ताधारी व्हायला पाहिजे, हा देश संपूर्ण जसा अगोदर खुशियाली संपन्न होता तसा व्हायला पाहिजे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे, कोणावरही अन्याय व्हायला नको. तर या समाजाला, जो बेस समाज होता, त्याला दिशा दिली होती. जा तुम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची सत्ताधारी समाज बनायचा आहे. पण त्याकाळी जे चित्र मान्यवर कांशीरामजींनी बघितलं ते त्यांना असं चित्र कुठंच आढळलं नाही की हा बेस समाज सत्तेत कुठेतरी बसेल आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करेल. बाबासाहेबांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांना असं जाणवलं, ते नेहमी म्हणायचे, राजनीति उसकी ही सफल होती है जिसकी राजनीतिक जड़ें मजबूत होती है, और राजनीतिक जड़ें मजबूत नहीं तो उसकी राजनीति सफल नहीं हो सकती. त्यांनी संपूर्ण बाबासाहेबांचा यांचा अभ्यास केला, महाराष्ट्राचं चित्र बघितलं आणि महाराष्ट्र सोडला. एक संकल्प करून, एक दिशा व्यवस्थित निवडून, प्लॅन बनवून त्यांनी अगोदर टार्गेट केलं कर्मचाऱ्यांना. कारण कर्मचारी हा बेनिफिशरी होता चळवळीचा.
बाबासाहेबांच्या परिश्रमाचा, बाबासाहेबांच्या त्यागाचा. ज्या समाजाला कुठलेही अधिकार नव्हते, ज्या समाजाला जनावरापेक्षाही एक खालच्या दर्जाची किंमत होती, त्या समाजाला एक चांगल्या लेव्हलमध्ये आणून शिक्षित करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आरक्षणातून ज्यांना नोकऱ्या दिल्या, जो बेनिफिशरी समाज होता, त्याची सर्वात प्रथम जबाबदारी होती की आपला जो समाज आहे त्या समाजाला शिक्षित करणं, जाणीव करून देणं, बाबासाहेबांच्या संकल्पनेचा, त्यांच्या स्वप्नाचा म्हणजे जो विचार आहे, त्यांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो त्याग आहे तो करायला हवा याची जाणीव करून देणं हे त्यांचं काम होतं. पण असं कुठं होत नव्हतं. म्हणून त्यांनी बामसेफ संकल्पना एक मूळ पकडून 6 डिसेंबर 1973 दिल्ली येथे बामसेफ संघटनेची नीव ठेवली. ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन. बामसेफला ओरिजिनल नाव आहे ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन. जगातली ही अशी संघटना आहे, ती कर्मचाऱ्यांची आहे, पण कर्मचाऱ्याच्या कुठल्याच समस्यासाठी ती काम करत नाही. कर्मचाऱ्याची संघटना असून कर्मचाऱ्याच्या कुठल्याच समस्यासाठी किंवा कुठल्याच प्रॉब्लेमसाठी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तरी ही कर्मचाऱ्यासाठी ही काम न करणारी जगातली पहिली अशी संघटना आहे. याचं रजिस्ट्रेशन कुठेही केलं नाही. तर बामसेफ स्थापनामधील त्यांची संकल्पना अशी होती की समाजातील जडे ही मजबूत करायची. बामसेफला त्यांनी सांगितलं की तुम्ही कर्मचारी आहे. आग्राचा एक धागा पकडला. बाबासाहेबांनी म्हटलं की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. बाबासाहेबांनी जो त्याग केला, जे परिश्रम घेतलं, समाजाला जे वर उचललं, तुम्हाला ज्या नोकऱ्या दिल्या, शिक्षित केलं, तुमचे मुलं बाळही चांगले आयुष्य जगत आहे, शिकत आहे, पण त्याची तुमची जबाबदारी काय? बाबासाहेब का बरं म्हणाले आग्र्याला की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया? तर ते यासाठी म्हणाले की तुम्हाला तुमचं जे दायित्व निभवायचं आहे ते तुम्ही निभवत नाही. तुम्हाला जे तुमचं काम करायचं आहे, बाबासाहेबांचे जे विचार होते, ज्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं, जे कार्य तुमचं होतं ते तुम्ही करत नाही. म्हणून बाबासाहेबांना दुःखानं म्हणावं लागलं की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. तर जा, कान पकडा आणि निर्धार करा की बाबासाहेब आम्ही चुकलो, पण यापुढे आम्ही चूक करणार नाही. आता आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करू. ती कुठली जबाबदारी? ती जबाबदारी जी बाबासाहेबांनी सांगितली, फार मोठी जबाबदारी सांगितली नाही. बाबासाहेबांच्यामुळे आपण शिक्षित झालो, आपल्याला समजायला लागलं, तर आपल्याला जे कळलं ते समाजात सांगायचं. जी चांगली विचारधारा आहे, समानतावादी विचारधारा आहे, ती समाजात पसरवायची. बाबासाहेबांच्यामुळे आम्ही नोकरीवर लागलो, तर आम्हाला जे काही मिळत आहे त्याचा 20वा भाग 5% समाजासाठी डोनेट करायचा आणि नोकरीमधून जो आम्हाला वेळ मिळतो तो समाजाला द्यायचा. या 3 गोष्टी मान्यवर कांशीरामजींनी कर्मचाऱ्यांना सांगून बामसेफ नावाचं संघटन तयार केलं. होऊ शक्तीची लहर आपण जास्तीत जास्त कर्मचारी गोळा करून ही लहर आपण आणखी पुन्हा निर्माण करू शकतो, हा मला आत्मविश्वास आहे. पुन्हा मला असं वाटते की आपण सर्वांनी तन्मन धनानं पुन्हा काम करावं, होऊ शकत आहेची लहर निर्माण करावी. विरोधक कितीही सक्षम असले आणि ते त्यांचं कार्य करीत असले ते करत राहणारच आहे. त्यांची होटांची संख्या कमी आहे, मतदान त्यांचं तेवढं नाही. अगोदरी ते 420 करायचे, समाजाला विकत घ्यायचे, मतपेटी फोडायचे, फ्रॉड होटिंग करायचे. आजही ते कुठल्या अन्य मार्गाने या गोष्टी करत आहे. मीडियामार्फत चुकीची माहिती पसरवित आहे. EVMमध्येही काही लोक म्हणतात फ्रॉड करत आहे, असेलही करणारच. त्यांची मतांची संख्या जास्त नाही, त्यांना अहोरात्र हे करतच राहावं लागणार आहे. पण आपण जर सत्य परिस्थिती समाजामध्ये पसरविली, मतांची संख्या ही आपली जास्त आहे आणि ज्यांच्याजवळ जास्त संख्या असते, साधं गणित आहे, त्याची ही सत्ता असते.
हे साधं गणित आहे. त्यांना विरोधकांना माहीत आहे की हे जर गणित सर्वांना समजलं आणि सर्व जर जागृत झाले तर त्यांचा घरी जायचा दिवस लवकर येईल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कर्मचाऱ्यांनी, तो प्रायव्हेट असो की सरकारी असो, साहेबांच्या विचारानुसार जर चाललं, मान्यवर कांशीरामजीच्या विचारानुसार जर चाललं, आपलं टाईम टॅलेंट ट्रेझर जर दिलं तर पुन्हा येणारा काळ हा सर्वांसाठी चांगला राहील. एवढे बोलतो आणि मला वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आपणही शांततेपणे ऐकून घेतलं यासाठी सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भीम. इथे एक कांशीरामजी साहेबांचं जे कोट आहे ते मी सांगणार आहे. तर कांशीरामजी साहेब एका कोटमध्ये म्हणतात, हमें बहुत कुछ सीखना है, बहुत कुछ भूलना है. इस अवसर पर हमें बहुत कुछ सीखना है, बहुत कुछ भूलना है, बहुत सी आदतें छोड़नी है, उनके बदले बहुत सी चीज़ें सीखनी है. उदाहरण के तौर पर हम भीख मंगों की औलाद है. हमारे बुजुर्ग इतने दबाए गए कि भीख मंगे बनकर रह गए, हमेशा मांगते ही रहे. कोई नौकरी मांगता है, कोई प्रमोशन, तो कोई MP MLA के लिए टिकट, यहाँ तक कि कैसे प्रधानमंत्री बनता है इसके लिए भी मांगने पर ही जोर देते हैं. यह हमारी हजारों साल पुरानी आदत है और हमारी गिरावट का सबसे बड़ा कारण है. इसे हमें छोड़ना है, इसके स्थान पर कुछ देने की आदत डालनी है. मैं सोचता हूँ कि कांशीराम को आरक्षण लेने के बजाय देने के बारे में सोचना है. लेकिन दे तो वही सकते हैं जिनके पास में कुछ है. हमें अपने आप को इतना लायक बनाना है की हम देने के योग्य हो. यानंतर मी अमरावतीवरून आलेल्या नीलाताई भालेकर यांना विचारमंचावर आपले मत मांडण्याकरता आमंत्रित करते. संविधानाला जर समजायचं असेल तर त्यासाठी बुद्धिमान माणूस असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, निष्ठावान असला पाहिजे. तर काही काही म्हणतात की संविधान फार कठीण आहे बाबा, तर संविधान समजला जाणार नाही, त्यासाठी फार मोठे शिकलेले लोक असले पाहिजे, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर असे लोक असले पाहिजे. तर तसं नसताना साहेब म्हणतात, कांशीरामजी म्हणतात की माणूस, बुद्धिवादी माणूस हा प्रामाणिक, निष्ठावान, कर्तव्य दक्षता माणूस असेल आणि हे गुण ज्याच्यामध्ये असेल तो माणूस खरा बुद्धिवादी आहे आणि तो माणूस प्रामाणिकपणे काम करू शकते, असं साहेबांचं म्हणणं आहे. तर संविधान वाचताना जसं बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि धम्मामध्ये विनय पिटक, हे पिटक, ते पिटक, अनेक पिटक दिले, पण त्यामध्येच एक आम्हाला त्यांनी बौद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक दिलं, हा ग्रंथ दिला. हा ग्रंथ जसा आम्ही जर परिपूर्ण वाचला आणि तो जर अंगीकृत केला तर आम्हाला खरा धम्म समजून येतो. त्याचप्रमाणे आम्हाला जर संविधान कठीण आहे, एवढं मोठं आपण हे वाचतोय, तर ते न करता आम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये जर थोडंसं संविधानाची उद्देशिका जरी आम्ही पाहिली, काय म्हणते उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणतंत्र घडवण्याचा व त्याचा सर्व अंगीकार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रदर्शित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियम करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. काय म्हटलं, आम्ही भारताचे लोक. बाबासाहेबांनी एखाद्या जातीसाठी नाही किंवा मी म्हटलं नाही, तर या भारतामध्ये जेवढेही समाजाचे लोक राहत असतील, जेवढेही जातीचे लोक राहत असतील, ते सर्व लोक यांना सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्या गोष्टीचं स्वातंत्र्य, त्यांना सर्व अधिकार, शिक्षणाचा, उद्योगाचा, ह्या गोष्टी बाबासाहेबांनी आम्हाला जर संविधान समजून घ्यायचं असेल तर या उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य इथं दिलेलं आहे. आम्ही नोकरी करू शकतो, आम्ही शिकू शकतो, कशामुळं, तर फक्त संविधानामुळं. आज मला जो विषय आहे तो आहे बहुजन समाजातील महापुरुषांची विचारधारा,
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे काय आवश्यक आहे? सदर प्रश्नाचे उत्तर जर आपण शोधायला गेलोत तर जी आपली कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्येच ज्या महापुरुषांचे फोटो दिलेले आहेत त्यांचं कार्य जर बघितलं तर आपल्याला कळेल की महापुरुषांची जी विचारधारा आहे, मानवतावादी विचारधारा आहे, ती जनतेपर्यंत पोहोचवणे का आवश्यक आहे. प्रथम आहेत तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी सर्वप्रथम मानवतावाद या जगाला दिला. त्यानंतर आहेत सम्राट अशोक, ज्यांनी कल्याणकारी राज्य कसं असावं याचा आदर्श पाठ संपूर्ण जगाला घालून दिला. त्यानंतर आहेत फुले दाम्पत्य, ज्यांनी या देशातील शोषित बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिलीत. शाहू महाराज, ज्यांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, सर्वप्रथम प्रतिनिधित्व दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी ही संपूर्ण महापुरुषांनी जे कार्य केलेलं होतं त्याला घटनेमध्ये मूर्त रूप देऊन सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. आणि या संपूर्ण कार्याकरता माता रमाई यांना त्यांना मोलाची साथ दिली. त्यानंतर पेरियार रामास्वामी नायकर जे आहेत, त्यांनी जी अंधश्रद्धा होती, जो दैववाद होता, यावरती प्रचंड आसूड ओढून आपल्यामध्ये जागृती निर्माण केली. मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशातील जो बहुजन समाज आत्मविश्वास गमावलेला होता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपण पण या देशामधील सत्ताधारी जमात होऊ शकतो असा आशावाद पैदा केला. यावरून आपल्याला कळेल की या बहुजन महापुरुषांची जी विचारधारा आहे ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे का गरजेचे आहे. बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या महापुरुषांनी जी मानवतावादी विचारधारा होती त्यावर आधारित राज्यघटना लिहून बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील शोषित बहुजन समाजाला सामाजिक, राजनैतिक, आर्थिक न्याय, कायद्यापुढे समानता, समान संधी, स्वातंत्र्याचा अधिकार, दुर्बल पीडित घटकांना संरक्षण व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मानवी हक्कासाठी कायदे निर्मितीचा अधिकार आपल्याला मिळवून दिला. परंतु अलीकडे आपण देशातील आपण आपल्या महाराष्ट्रातील जरी परिस्थिती बघितली की ज्याला फुलेशाहू आंबेडकर यांच्या प्रगत विचाराचा वारसा लाभलेला आहे, ज्या महाराष्ट्राला आपण मल्टीकल्चरल स्टेट म्हणून ओळखतो, तो महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा वारसा त्यागून प्रतिगामी विचाराकडे मार्गक्रमण करत असल्याचं आपल्याला दिसते. सामाजिक विज्ञानाचा सिद्धांत सांगतो की जसजसा एखादा समाज शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर विकसित होत जातो तसतसा अजातीय, अधार्मिक आणि आधुनिक विचारांचा होतो. पण आपले राज्य, आपला देश या सिद्धांतास अपवाद ठरू लागले आहेत. आम्ही आता विकसित झालो आहोत, आता कोठे जात, कोठे धर्मपंथ राहिले आहेत. अशा बळाया मारल्या जात असताना जातीवरती आधारित, धर्मावरती आधारित, लिंगावरती आधारित भेदभाव आणि अन्याय अत्याचारांच्या घटनात वाढ होताना आपल्याला दिसत आहे. आम्ही सारे भारतीय एकमेकाचे बांधव आहोत असे रोज एकसुरात म्हणणारे आपण भारतीय विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी आपल्यामध्ये वैमनस्य निर्माण केल्याचं आपल्याला दिसत आहे. मिशनच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर TTT देऊन ही जी मानवतावादी चळवळ आहे तिचा वेग आपण परत वाढवू आणि या देशामध्ये बहुजनवादी, मानवतावादी विचारसरणीचं शासन आणूत, तशी व्यवस्था निर्माण करूत अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि इथंच थांबतो. परत सर्वांचे धन्यवाद. जय भीम. कहीं हम भूल ना जाए या अभियानाअंतर्गत महापुरुषांच्या कारवाला पुढे नेण्यासाठी गुगल मीटद्वारे विविध बैठकांचे आयोजन करण्यात येते. तर त्यामध्ये आता सगळ्यात पहिली जी बैठक झाली होती 2009 पासून, ती सगळ्यात पहिली बैठक शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता होते. त्यानंतर शनिवारी रात्री 8:30 वाजता बामसेब जिल्हा चंद्रपूर युनिट ती साप्ताहिक बैठक होते. रविवारी सकाळी 9 वाजता युवकांची साप्ताहिक बैठक होत असते. रविवारी रात्री 8:30 वाजता जिल्हा भंडारा साप्ताहिक बैठक होते.
सोमवारी रात्री 8:30 वाजता युवकांची साप्ताहिक बैठक, तसेच मंगळवारी रात्री 8 वाजता खापरखेडा कोराडी महिलांची साप्ताहिक बैठक, मंगळवार रात्री 8 वाजता दिल्लीची पाक्षिक बैठक होते, बुधवारी रात्री 8 वाजता महिलांची साप्ताहिक बैठक होते, बुधवारी रात्री 8:30 वाजता जिल्हा जळगाव त्यांची साप्ताहिक बैठक, तसेच लहान मुलांची म्हणजे 5 वर्षाच्या खालचे जे मुलं आहेत त्यांची रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि त्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांची रविवारी सकाळी 10 वाजता साप्ताहिक बैठक, अशा बैठका होतात. मी स्वतः 2011 वर्षापासून म्हणजे 2011 या वर्षीपासून या बैठकांना जोडलो आणि या बैठकाच्या माध्यमातूनच मी या चळवळीशी सुद्धा वैचारिकदृष्ट्या जोडलो. तर 2011 तेव्हा या बैठका 2009 सालीपासून सुरू झाल्या, तर तेव्हा ती एकुलती एक बैठक होती आणि आज 2023 आम्ही बघू शकतो की या एका बैठकीचे 11 बैठकीमध्ये आतापर्यंत रूपांतर झाले आहे. आणि याच संदर्भात मान्यवर कांशीराम साहेब एका भाषणामध्ये काही बोलतात, ते अगदी प्रासंगिक मला आज असं वाटतं आहे या प्रसंगी आपल्याला सांगावं. कांशीराम साहेब म्हणतात कि हम बराबर आगे बढ़ते जा रहे हैं, इसका एक ही कारण है कि हमारा उद्देश्य महान है और इस महान उद्देश्य को हासिल करने के लिए हम सबके दिलों में तमन्ना सच्ची है. हमने इतना रास्ता तय कर लिया है कि अब हमारे विरोधियों के लिए चिंता का विषय बन चुका है. पर साथियों, हम अपनी शक्ति इसलिए भी तो इकट्ठा कर रहे हैं या फिर हम इसलिए इसको बढ़ा रहे हैं कि यह हमेशा हमेशा के लिए तय हो जाए, इसका फैसला हो जाए कि यह देश केवल श्रम करने वालों और खून पसीना बहाने वालों का है, मुट्ठी भर बेईमान लोगों का नहीं है. हमें अपने लक्ष्य तक पहुंचने में कोई शक्ति नहीं रोक सकती, क्योंकि हमारा लक्ष्य न्याय संगत है और मुझे अपने कैडरों पर पूरा भरोसा है. ऐसा ही भरोसा हम हमारे कई हम भूल न जाए इस अभियान के अंतर्गत तैयार हुए कैडरों पर करते हैं और उसी का परिणाम है कि आज यह भव्य बहुजन परिषद हमने आयोजित की है, जो कि हमें पूरी तरह से सक्सेसफुल होते हुए दिखाई दे रही है. तो साथियों, इस बहुजन परिषद को आगे बढ़ाते हुए हम सिंदेवाई चंद्रपूर से आए हुए प्रेम कुमार खोब्रागडे, तर प्रेम कुमार खोब्रागडे सर यांना आम्ही या विचार मंचकावर आमंत्रित करतो. त्यांनी आपला विषय या परिषदेपुढे मांडावा. बामसेफचे पहिले अधिवेशन 2, 3 आणि 4 डिसेंबर 1979 मध्ये याच नागपूर शहरामध्ये झालेलं होतं आणि आज या सुवर्ण महोत्सवी वर्षातील 3 डिसेंबरच्या दिवशी याच अधिवेशनाचा साक्षीदार बनण्याची संधी या टीमने मलाही उपलब्ध करून दिली. म्हणून या कही हम भूल न जाए बामसेफ अंतर्गत काम करणाऱ्या सर्व टीमचं अभिनंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासकारांना एक प्रश्न असायचा, बौद्ध धर्माच्या उच्चारणासाठी व हिंदू धर्माच्या ऱ्हासासाठी जर मुस्लिम आक्रमक जबाबदार असतील, तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या संस्कृतीचं पालन करणाऱ्या बौद्ध संस्कृतीच्या नष्ट करण्यासाठी येथील ब्राह्मण आक्रमणकारी जबाबदार होते. हा इतिहास येथील इतिहासकारांनी का लिहिला नाही? येथील ब्राह्मण आक्रमणकारांना या देशातील इतिहासकारांनी आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं नाही, असा प्रश्न विचारित सामाजिक चळवळीचा पाया उभा करीत आपले विचार सर्वसामान्य जनतेसमोर, सर्वसामान्य गावकुसाबाहेर असणाऱ्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या समाजाचा स्वतःचा एक इतिहास आहे, ज्या समाजाचा स्वतःचा एक भूगोल आहे, ज्या समाजाची स्वतःची एक शौर्याची परंपरा आहे, अशा मात्र आता गुलामगिरीच्या बेड्यात आणि गुलामगिरीच्या दलदलीत वास्तव्य करणाऱ्या फसलेल्या येथील बहुजन समाजाला वर काढण्यासाठी एक नवा मूक नायक समाजाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देताना असं म्हणतात, काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले, नभे जगी कोणी मुकी याचा जाणं सार्थक लाजून हित आहे, असे म्हणत येथील लोकांमध्ये गुलामगिरीविरुद्ध बंड करण्याची प्रचंड प्रेरणा निर्माण केली. त्यानंतर 16 मे 1938 रोजी चिपळूण येथील सभेत बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभेतील समोरच्या सगळ्या जमण समुदायाला असं म्हणतात की मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर बनलेला पाहायचा आहे, मला येथील 80% लोकांचं राज्य हवं आहे,
शेठजी भटजी यांचं राज्य नको आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच कार्याची री ओढणारा आंबेडकरोत्तर कालखंडातील समोरचा समुदाय पाहिजे त्या स्वरूपात यशस्वी होताना दिसला नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची याच कार्याची री ओढत मान्यवर साहेब कांशीरामजी 1964 पासून तर 1971 पर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी रिपब्लिकन नेतृत्वासोबत काम करतात. परंतु 1971ला जेव्हा रिपब्लिकन नेतृत्व RPIच्या दावणीला बांधलं, जेव्हा रिपब्लिकन नेतृत्व येथील काँग्रेसच्या दावणीला बांधलं जातं, तेव्हा मुंबई येथील गाडगेबाबा धर्मशाळेतून बाहेर पडत मान्यवर कांशीरामजी एक नवा निश्चय करतात. त्यानंतर साहेब एक प्रतिज्ञा करतात, मै जीवन में. प्रतिज्ञा फार महत्त्वपूर्ण आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. मैं जीवन में इतनी भी संपत्ति अर्जित नहीं करूंगा जिससे मेरी कब्र बनाने के लिए मेरे साथी 2 गज लंबी और 1 गज चौड़ी जमीन भी खरीद सके. हु वेअर द शूद्राज या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना हा ग्रंथ समर्पित करत असताना त्या ग्रंथामध्ये भाऊभूतीच्या कवितेतील 4 ओळी लिहिताना असं म्हणतात, कधीतरी माझ्या विचाराचा वारस जन्माला येईल, कारण काळ हा अनंत आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे. काळ हा अनंत आहे, पृथ्वी विस्तीर्ण आहे. या भूभागावर कोणी ना कोणी माझ्या विचाराचं पालन करणारा जन्माला येईल आणि कांशीरामजीच्या रूपाने ते महानायक जन्माला येतात. आणि त्यानंतर मान्यवर कांशीरामजी चमचायुग समाप्तीच्या दिशेनं आपलं पाऊल उचलतात. योग्य आणि काबिल तथा चारित्र्यवान लोकांपासून शिकणारी माणसं अनेक आहेत, पण सत्तालोभी, चारित्र्यहीन आणि दलालांपासून धडा घेत आयुष्यात तसे न वागण्याची प्रतिज्ञा घेण्याचे, ते स्वप्न पूर्ण करण्याचे, त्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्य समर्पित करणारं एकच नेतृत्व होतं, ते म्हणजे 21व्या शतकातील महानायक मान्यवर कांशीरामजी. ते म्हणतात, बाबासाहेब का कारवा. मान्यवर कांशीरामजी म्हणतात, बाबासाहेब का कारवा आगे ले जाने के लिए दिली तमन्ना, उत्साह, सत्साधन और सबसे महत्वपूर्ण तत्व निस्वार्थ लगन की आवश्यकता है. आणि त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे पहिले संघटन 15 ऑगस्ट 1971 रोजी मान्यवर कांशीरामजी पुन्हा येथे निर्माण करतात. त्या पहिल्या संघटनेचं नाव होतं, हे कर्मचाऱ्यांचं संघटन होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, अन्य पिछड़ा वर्ग एवं अल्पसंख्याक कर्मचारी कल्याण संघ पुणा. याचे अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी त्या काळात होते आणि महासचिव होते मधु परिहार, कोषाध्यक्ष होते BA दलाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला संदेश देताना प्रोफेसर टायनबीचे एक वाक्य सातत्याने उद्धृत करताना असं म्हणतात, सामाजिक क्रांति राजनीतिक क्रांति से ज़्यादा महत्वपूर्ण होती है. यालाच पुढे नेत मान्यवर कांशीरामजी कबीराचे वाक्य आपल्या जीवनामध्ये अवलंबतात आणि ते म्हणतात, कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ म्हणजे चळवळीची धुरा. कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना चले हमारे साथ. आणि त्यानंतर मान्यवर कांशीरामजी प्रण करतात पर डे 100 किलोमीटरची सायकल यात्रा करण्याचा. प्रतिदिन 100 किलोमीटरची सायकल यात्रा करत असताना साहेबाचे एक निजी सहकारी असं म्हणतात, खाना मिला तो खाया नहीं तो भूका ही सोया. आणि तरीही पुढे आपल्या या सातत्यपूर्ण कार्याला पुढे नेत मान्यवर कांशीरामजी असं नंतरच्या कालखंडात जेव्हा चळवळ यशस्वी होताना दिसते तेव्हा म्हणतात, यदि उस दिन मैं जीत के साथ काम ना करता तो आज मैं यह दिन नहीं देख पाता. बामसेफ हे संघटन महापुरुषांच्या विचारधारेचा समाज आणि शासन निर्माण करणारे संघटन आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण काम करावं लागेल. आमच्या महापुरुषांच्या स्वप्नातील सम्राट अशोकांचा प्रबुद्ध भारत जर आम्हाला निर्माण करावा असं वाटत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये भाग 3 आणि भाग 4 हे 2 भाग दिलेले आहेत. ते आम्हाला मुळापासून अभ्यासण्याची गरज आहे. भाग 3 म्हणजे आमच्या मूलभूत हक्काचा जाहीरनामा आहे आणि भाग 4 म्हणजे आमच्या मानवी हक्काचा श्वास आहे.
भारताचे संविधान हा तुमच्या आमच्या जगण्याचा श्वास आहे, तुमच्या आमच्या जगण्याचे ऑक्सिजन आहे. आणि म्हणून हे ऑक्सिजन जर आम्हाला योग्य आणि जिवंत ठेवायचे असेल तर यासाठी भारतामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवणारे शासन प्रशासन आम्हाला निर्माण करावं लागेल. आणि ते कल्याणकारी शासन निर्माण करण्यासाठी बामसेफच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा मार्गदर्शक बनावं, बामसेफच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा दीपस्तंभ बनावं. एवढेच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. भीमा कोरेगाव स्तंभाच्या वेळेस त्या कार्यक्रमामध्ये मान्य कांशीरामजींनी हा कार्यक्रम कहीं न हम भूल जाए या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच अंतर्गत आज बामसेफच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या कार्यक्रमाची बहुजन परिषद होत आहे. मान्यवर कांशीरामजींनी बाबासाहेबांची मुवमेंट पुढे नेण्याकरिता बामसेफची संकल्पना ठेवली. भारतात अनेक संघटना असताना बाबासाहेबांच्या मिशनला पुढे नेण्याकरिता त्यांना अजूनही कर्मचाऱ्यांच्या संघटनेची आवश्यकता भासली. ती बामसेफ या कर्मचाऱ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ती पूर्तता केली. आणि मान्यवर कांशीरामजींनी बामसेफ कर्मचाऱ्यांनी काय करावे तर आपल्या स्वतःचे कोणतेही प्रॉब्लेम न सांगता, आपले वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन न जाता, आपले नोकरी पाहण्याचे प्रॉब्लेम न सांगता, समाजामध्ये जे प्रॉब्लेम्स आहे, समाजाला जे हक्क मिळवून द्यायचे आहे त्याकरिता त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याकरिता अहोरात्र प्रयत्न केले. आणि या देशाचे सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय याकरिता या सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यावरती प्रभावशाली असणारी राजकीय शक्ती, ज्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हा अधिकार मिळून दिलेला आहे. आणि सर्वांना एक मताचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. त्या दिलेल्या अधिकाराच्या साह्याने हा बहुजन समाज, संख्येने बहुसंख्य असलेला 85% बहुजन समाज, या 85% बहुजन समाजाने एकत्र येऊन आपल्या शक्तीला ओळखून आपल्या मताचा योग्य वापर करावा आणि आपली राजकीय शक्ती निर्माण करावी याकरिता मान्य कांशीरामजींनी बामसेफची स्थापना केली. आणि कर्मचाऱ्यांना हे काम दिलं की आपल्या समाजामध्ये जाऊन आपल्या समाजातील लोकांना जागृत करून त्यांना मताचा उपयोग कसा करायचा आणि आपली शक्ती कशी, राजकीय शक्ती कशी निर्माण करायची आणि सत्ता कशी चालवायची याचे सर्व सूत्र आणि सर्व कार्यक्रम आपल्यासमोर ठेवलेले आहे. उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी आपले सर्व कार्यक्रम आपल्यासमोर ठेवलेले आहे. आणि त्याच कार्यक्रमाला पुढे घेऊन चालण्याकरिता आज हे बहुजन परिषद भरलेली आहे. एवढेच मी आपल्याला सर्वांना याविषयी जाहीर निवेदन करून विनंती करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. बामसेफ संकल्पनेतील सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने विदर्भातील अनेक जिल्ह्यातील भव्य आणि यशस्वी कार्यक्रमानंतर नागपूरमध्ये सदर शृंखलेचा समारोप म्हणून ही बहुजन परिषद आज नागपूरमध्ये आयोजित केलेली आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे बॅकवर्ड क्लासेस, मायनॉरिटीज यांना त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणाकरता संविधानात अनेक तरतुदी केल्या आहेत. संविधानातील त्या तरतुदीमुळे शिक्षण क्षेत्रात, नोकऱ्यात आरक्षण, राजकीय आरक्षण या सर्व सवलतीमुळे आपण असं बघतोय की एक विशाल सेना अशी तयार झाली आहे. नोकऱ्यात आरक्षणामुळे हर एक क्षेत्रात शिक्षण कर्मचाऱ्यांची एक फौज तयार झाली आहे. या शोषित वेतनश्रेणी वर्गाकडून बाबासाहेबांना काही अपेक्षा होती की हे कर्मचारी ज्या समाजात जन्मले ते त्या समाजाचे हिताचे रक्षण करतील. परंतु आजची जे वास्तविक परिस्थिती आपण जर बघितली तर असे आपल्यात लक्षात येईल की हे शिक्षित कर्मचाऱ्यांचा विशाल वर्ग स्वार्थी आणि स्वतःपुरता केंद्रित बनला आहे. आपल्या महापुरुषांचा संघर्ष जर आपण बघितला तर आपल्याला असे लक्षात येईल की त्यांना संघर्ष करताना खूप त्रास झाला, त्यांना खूप मोठा असा त्याग करावा लागला. त्या महापुरुषांचा
त्यांनी केलेला त्याग आपण आज विसरलो काय, हा एक प्रश्नचिन्ह आहे. आजचा कर्मचारी वर्ग तर साडीमाडी गाडी यातच व्यस्त असलेला असा दिसतोय. जे कर्मचारी आत्ता सध्या वागत आहेत त्यांना असं वाटत आहे किंबहुना की आपण जे करतोय तेच योग्य आहे. पण बाबासाहेब म्हणतात की आपण किती चाललो याला जास्त महत्त्व नाही आहे, पण आपण कोणत्या दिशेने जात आहोत याला जास्त महत्त्व आहे. मग ही योग्य दिशा कोणती हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि जे कोणी चुकीच्या दिशेने जात असतील त्यांना योग्य दिशा दाखवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. बंधूंनो, आंबेडकरवाद यशस्वी झाला पाहिजे असे ज्यांना ज्यांना वाटते तो खरा आंबेडकरवादी आहे. आपण कर्मचारी वर्ग या सोसायटीचे क्रीम आहोत. आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे की हा आंबेडकरवाद तळागाळापर्यंत पोचला पाहिजे. बंधूंनो, ही जी मानवतावादी चळवळ आहे ही त्यागावर आधारलेली चळवळ आहे. त्याग करूनच यशस्वी होऊ शकते, म्हणून त्याग करावाच लागेल. आपल्या ज्या काही आकांक्षा इच्छा आहेत त्या थोड्याशा बाजूला सारून चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. आपल्याला असं वाटत असेल की येणाऱ्या पिढीला आपण काही द्यावं, त्यांना काही लाभावं, ते सुरक्षित जगावे, त्यासाठी आजच्या पिढीला त्याग करावा लागेल. या जगात वाईट लोक थोडे असतात, परंतु ते आपल्या स्वार्थापोटी जागृत आणि संघटित असतात. मात्र चांगले लोक खूप संख्येने जास्त असून सुद्धा ते असंघटित असल्यामुळे अडगडीत पडलेल्या वस्तूप्रमाणे घरी जंग खात पडलेले असतात आणि कालांतराने कोणत्याही उपयोगात न येता जंगून स्वतःच नष्ट होतात. तेव्हा त्यांनी घरी राहून जंगून नष्ट होण्यापेक्षा चळवळीत येऊन संघर्ष करायला पाहिजे. टाईम, टॅलेंट, ट्रेजर ही देऊन मानवतावादी चळवळ गतिमान करा अशी आशा बाळगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जय भीम. या महापुरुषांच्या चळवळीला आमच्यापेक्षा 25 वर्ष लहान असलेल्या मुलींना सांगितली पाहिजे, तेव्हाच ही चळवळ भविष्यात चालू शकेल. म्हणूनच कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना चळवळ समजावून सांगण्यात येते. त्यांच्या वेगवेगळ्या साप्ताहिक बैठका आयोजित केल्या जातात. 3 दिवसीय तसेच 5 दिवसीय रहिवासी शिबिरांचं सुद्धा आयोजन केलं जातं आणि त्या शिबिरांच्या माध्यमातून चळवळीचं सखोल असं मार्गदर्शन आपल्या येणाऱ्या पिढींना केलं जातं. त्याच्या माध्यमातून आपले कर्मठ व वैचारिक कार्यकर्ते घडत असतात. तसेच वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, विद्यार्थी परिषद इत्यादींच्या माध्यमातून आपल्या मुलांना समान मंच प्रदान करण्याचं कार्य आपण कहीं हम भूल न जाए या चळवळीच्या माध्यमातून करत असतो. तसेच जेव्हा केव्हा मुलांना शाळेच्या सुट्ट्या असतात तेव्हा 18 तास स्टडी चॅलेंज देऊन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडीसुद्धा निर्माण करण्यात येते. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाचे 2 महिने ऑनलाईन क्लासेस होत असतात. या ऑनलाईन क्लासेसमध्ये सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दिल्लीच्या एज्युकेशनल टूरसाठी प्रवेश मिळत असतो. या एज्युकेशनल टूरमध्ये विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन आणि भारतीय संसद प्रत्यक्ष दाखवून लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी या आपल्या भारतामध्ये कशा प्रकारे आणि कुठून कार्यान्वित होतात ते समजवले जाते. इतर प्रेरणास्थळांमध्ये डॉक्टर आंबेडकर नॅशनल मेमोरियल, राष्ट्रीय दलित प्रेरणास्थळ, गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी, लाल किल्ला तसेच करोल बाग BSP ऑफिस सुद्धा दाखवला जातो. सदर एज्युकेशनल टूरला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आगामी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा दिल्लीचा एज्युकेशनल जो टूर आहे तो आयोजित होणार आहे. तरी इच्छुक जर असतील तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधून रजिस्ट्रेशनबद्दल माहिती मिळवावी. यानंतर अमरावतीवरून माननीय भरत तायडे, बामसेब जिल्हा संयोजक अमरावती, आपल्या विषयाची मांडणी करण्याकरता विचारमंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करते. आपण थोडंसं मी तुम्हाला इतिहासात घेऊन जातोय. पुणे पॅक्ट नंतर बाबासाहेबांकडनं जो स्वतंत्र मतदारसंघ हिरावला गेला, तर बाबासाहेब स्वतंत्र मतदार हिरावल्या गेल्यानंतर संयुक्त मतदारसंघ मिळाला, पण बाबासाहेब चूप बसले नाही. बाबासाहेबांना अजून काहीतरी करायचं होतं.
बाबासाहेबांनी त्यानंतर 1943ला आपल्याला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळवून दिलं. त्यानंतर तिथंही बाबासाहेब थांबले नाही. त्यानंतर 1945ला बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था काढल्या. शैक्षणिक संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजातला वर्ग शिकला, नोकरीवर लागला आहे. नोकरीवर लागल्यानंतर आपण असं बघतो आहे की जवळपास आपण लाखोच्या घरात आपण त्यावेळेस नोकरीला लागलो आहे. पण बाबासाहेबांना असं वाटलं आहे की मी ज्या उद्देशाने हे काम केलं आहे त्या उद्देशामध्ये हा जो वर्ग आहे, शिक्षित वर्ग आहे, तो सहभागी होत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांना असं वाटलं आहे की यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हायला पाहिजे, पण तसं होताना बाबासाहेबांना दिसलं नाही. बाबासाहेबांनी इंग्रज असतानाच एक महत्त्वाचा मुद्दा इंग्रजासमोर ठेवला होता, सेपरेट सेटलमेंटचा, की माझ्या समाजाचं सेपरेट सेटलमेंट व्हायला पाहिजे, त्यांना जमिनी मिळायला पाहिजे. आणि इंग्रजांनी त्यासाठी होकार पण दिला आहे. मात्र दुसरं महायुद्ध चालू झाल्यामुळे ती गोष्ट अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस नेहरूजींसमोरसुद्धा हा मुद्दा ठेवला आहे की आमच्या लोकांकडे जमिनी नाहीत, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यामुळे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतो. पण नेहरूजींनी ही गोष्ट मान्य केली नाही. तर 18 ऑक्टोंबर 1956चं एक भाषण सांगतो आहे आणि त्या भाषणाचं खरोखरच फारच छान बाबासाहेबांचं जे दुःख आहे ते दुःख बाबासाहेबांनी तिथे व्यक्त केलं आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे त्या भाषणात की मी ज्या उद्देशाने माझा बराचसा काळ हा शिक्षण घेण्यात गेला आहे, अभ्यास करण्यात गेला, लोकांना शिक्षित करण्यात गेला, लोकांना नोकरीवर लावण्यात गेला आहे, पण मी असं बघतो आहे की ही जी मंडळी आहे ही मंडळी आपल्या स्वार्थासाठीच कार्यरत आहे. जवळपास यांच्या कर्मचाऱ्यांच्या 10,000 संघटना आहे आणि ह्या सर्व 10,000 संघटना स्वतःसाठीच विचार करत आहेत. आणि बाबासाहेब असं म्हटलं आहे, बाबासाहेबांनी त्या भाषणात असं सुद्धा म्हटलं आहे की मी माझ्या समाजासाठी जो फार मोठ्या प्रमाणावर गरीब आहे त्या समाजासाठी मी नेहरूजींना, ह्या सरकारला अशी विनंती करतो आहे की आमच्या समाजाला जमिनी द्या, जेणेकरून ते स्वावलंबी बनतील आणि त्यांचा उदरनिर्वाह ते करू शकतील. पण तसं काही झालं नाही. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की हा असा समाज आहे आणि हा सुशिक्षित समाज आपल्या गरीब समाजाकडे लक्ष देत नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी फार दुःख अंतकरणाने असं म्हटलं आहे, मी आता मला आजार आहे, मी म्हातारा झालो आहे, मला विविध प्रकारच्या बिमारी आहेत, मला शुगर आहे, BP आहे, माझं डोकं दुखते, माझं डोळे दुखते, माझं कमरीपासून शरीर लुळं झालं आहे. अशा अवस्थेतसुद्धा मी काठी घेऊन समोर चालतो आहे आणि तुम्ही माझ्या मागे या. कारण ही जमीन मिळवणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं पुनर्स्थापन करणं ही आपली जबाबदारी आहे. मी समोर चालतो आहे आणि तुम्ही माझ्या मागे या. तर अशा विदारक परिस्थितीत बाबासाहेब आपल्याला दिसतात. 18 मार्च 1953 आणि 56ला बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले. मित्र हो, गेल्या 75 वर्ष झाले बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले. जवळपास कांशीराम साहेब सुद्धा निघून गेले. आणि जे आपल्या समोर जे दिसत आहे हे बहुजन समाजातील लोकांसाठी, बहुजन समाजातील जनतेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, मात्र ते कधीही डगमगले नाही. आज अशी परिस्थिती होत आहे की आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचाराचा प्रचार प्रसार करीत असताना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही कोणी कमी जास्त आमच्यावर वार केलं तरी मात्र आम्ही थोडाफार घाबरण्याचा प्रयत्न करतो. हे वास्तविक परिस्थिती आहे. ही वास्तविक परिस्थिती आहे मित्र हो. जे पूर्वीच्या काळामध्ये 1994-95 पर्यंत जे अडाणी अज्ञानी होते ते एकत्र होते आणि आजचा जो सुशिक्षित वर्ग आहे हा थोड्याफार प्रमाणात जरी काही एकत्र असला तरी मात्र जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आणि वेगवेगळ्या विचारधारेमध्ये गेलेला दिसतो आहे. मग आपण किंमत कुणाला द्यायचं, कुणाला महत्त्व द्यायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून मान्यवर साहेब कांशीराम साहेबांनी म्हटलेलं आहे कि जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं होती
वो समाज कभी राजनीति में सफल नहीं होता. ये बात सही आहे. आणि म्हणून राजनीतिक जळे मजबूत करायची असेल तर आम्हाला सामाजिक संघटन, सामाजिक जळ मजबूत करणे अतिशय गरजेचं आहे. मित्र हो, 2005 पर्यंत अगर विचार केला तर फार या देशामध्ये झपाट्याने सुरू होतं. मिशन फुलेशाह आंबेडकर विचारधारा बामशेपचं संघटन छान प्रकारे सुरू होतं. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये कमी जास्त होत असते, तो काही भाग नव्हे. नंतरच्या कालावधीमध्ये थोडाफार कमी प्रमाणात झालेला आहे. आज आम्ही गडचिरोली जिल्ह्यामधून जवळपास 50 कर्मचारी, त्याच्यामध्ये महिला आणि पुरुषांचा सुद्धा समावेश आहे, इथपर्यंत या ठिकाणी आलेले आहोत. एवढ्या संख्येने आलेले आहोत. आणि यानंतर आम्ही 6 डिसेंबर 2023 पासून म्हणजेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापासून आम्ही हा संकल्प केलेला आहे की जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे कॅडर कॅम्पचं आयोजन, कशा प्रकारे TTCचा प्रोग्राम, कशा प्रकारे कॉर्नर मीटिंग आयोजित करण्यात येईल आणि त्याचाच भाग म्हणून एक तालुका प्लेसवर कशा प्रकारे करता येईल, लोकांना कसं जोडता येईल, प्रत्येक कॅटेगरीमधील वर्गवारीतील बुद्धिजीवी वर्गांना कसं जोडता येईल, त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार सांगून त्यांना बामसेप संघटनमध्ये कसं कन्व्हर्टेड करता येईल याचा आम्ही सातत्याने आमचे सोबत आहेत डॉक्टर योगीराज कराळे साहेब यांच्यासोबत आम्ही नेहमी संपर्कात असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये बामसेप हा 1 नंबरचा होईल अशी मी आजच्या प्रसंगी इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा करून या ठिकाणी 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय कांशीराम. आपण आज या बहुजन परिषदेला उपस्थित झालो आणि अशा प्रकारचा वेगवेगळे कार्यक्रम आपण निश्चितच चांगल्या प्रकारे करत आहोत. परंतु या परिषदेमधून आणि ऑनलाईनच्या बैठकीच्या माध्यमातून आपण एक निश्चितच संकल्प केला पाहिजे की बाबासाहेबांनी आणि तथागत बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, तद्वतच आदरणीय कांशीरामजी यांनी जो काही त्याग केला आणि त्यांच्या त्यागाची जर आपण मोजमाप करतो म्हटलं तर निश्चितच त्याला सीमा नाही. आणि ती सीमा नसल्यामुळंच हा पूर्ण ज्या समाजाला जीवन जगण्याचा अधिकार नव्हता, जनावरापेक्षा देखील हीन अवस्था होती, त्या समाजाला आज इतर समाजापुढे बराबरीचं जीवन जगण्याचा अधिकार मिळत आहे. आणि मग हा समाज काय करत आहे तर हा समाज स्वतःचं कुटुंब, स्वतःची संपत्ती कशा प्रकारे वाढवता येईल याच्यावरच जास्तीत जास्त त्याचं लक्ष आहे. म्हणून किमान ज्यांना बाबासाहेब कळाला, ज्यांना फुले शाहू आंबेडकरांची चळवळ कळाली, त्यांनी तरी निदान आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाबाळांना निश्चितच समाजाप्रती आमचं काय बांधिलकी आहे आणि आम्ही समाजाप्रती काय उत्तरदायित्व निर्माण केलं पाहिजे आणि समाजासाठी आम्ही काय काम केलं पाहिजे या बाबतीत निश्चितच जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येकाने या चळवळीसाठी जे काही आर्थिक सहाय्याची आवश्यकता असते त्यावेळेस निश्चितच आपल्या कितीही अडचणी असतील आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं आपलं एखादं मूल किंवा आपलं एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अडचणीत असतो किंवा त्याला विकसित करण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरतो आणि त्याला त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीनं जर निश्चितच आपण या चळवळीला आपल्या स्वतःच्या कुटुंबाची एक भाग
आपल्या एका मुलाच्या शिक्षणाचा एक भाग, आपल्या एका पत्नीच्या आजाराचा भाग असं गृहीत धरून जर निश्चितच आपण काम करत राहिलो तर कोणतीही असमानतेची जी काही चळवळ आहे ती आम्हाला थांबवू शकत नाही. कारण खोटं नाटं रचण्याकरता मोठ्या प्रकारे एक आव आणावा लागतो, परंतु सत्य सांगण्याकरता नियमितपणे त्याला फक्त उजळणी देण्याची गरज असते, त्याला लपवण्याची गरज नसते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्यासाठी भिडेवाड्यात सर्वप्रथम शाळा निर्माण केली होती, शाळा खोलली होती. तिथे फक्त 8 मुली होत्या. त्या 8 मुलींनी आज आम्हाला कितीतरी मुलींना शिकवलं आहे. वेगवेगळ्या पदावर, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्रिया तुम्हाला, मग तो जजच्या हाताखालची असो की पायलट असो, प्रधानमंत्री असो वा राष्ट्रपती असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज स्त्री लक्षात येईल, दिसेल. पण निवड खुर्ची गाजवून होत नाही, निवड खुर्चीवर बसून होत नाही. आम्ही निवड नोकरीसाठी अभ्यास करतोय. नोकरीसाठी अभ्यास करू नका, नोकरी तर मिळणारच. अभ्यास केलाय, परीक्षा देणार, कुठे ना कुठे मिळाल. नाही 50,000ची मिळाली तर 10,000ची नक्की मिळेल, पण नोकरी मिळेल. पण सामाजिक जाणीव तेवढीच आवश्यक आहे. सामाजिक जाणीव राहील तर त्या नोकऱ्या टिकवण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये राहील. अन्यथा सगळीकडे निव्वळ बाजार सुरू आहे आणि त्या बाजारात कधीतरी आपला नंबरही लागेल आणि आपण विकल्या जाऊ. कोणी ना कोणी आपल्याला विकून देईल कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. आपल्याजवळ काही राहणारच नाही, कोणते अधिकार राहणार नाही, काही राहणार नाही. आपल्याला दुसऱ्याच्या हातचं खेळणं व्हावं लागेल. अशी वेळ कृपया कोणावर येऊ देऊ नका. म्हणून सगळ्यांनी संघटित व्हा. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी क्रांतीची मशाल पेटवली होती, शिक्षणाची मशाल पेटवली होती, तेव्हा 100 वर्षाआधी त्यांनी एक गोष्ट म्हटली होती. स्त्रियांसाठी स्पेशली सांगू इच्छिते की आपण आता आपल्या मुलांचे लग्न करतोय, मी जास्त वेळ घेणार नाही. आपण आपल्या मुलांचे लग्न करतोय, अजूनही कुठेतरी रूढी परंपरेमध्ये अडकून आहोत. अजूनही संस्कृतीची जाण नाही, अजूनही संस्काराची जाण आपल्याला नाही. तेव्हा महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की तुमचं भविष्य सांगणाराही तोच, तुमच्या भविष्यामध्ये काय दोष आहे तो दोष काढणाराही तोच, त्या दोषाचं निराकरण करणाराही तोच, त्या दोषावर किती खर्च करायचा आहे ते दोष निराकरणासाठी ते सांगणाराही तोच. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आजही गुरफटून आहोत. आणि जो शब्द मी तोच म्हणून वापरला तो म्हणजे पंडित, ब्राह्मण, ज्योतिष. आजही आम्ही खूपशा स्त्रिया त्या भानगडीत आहोत. स्त्रिया ह्या नुसत्या कुटुंबाचा उद्धार करत नाही तर आपल्या अख्ख्या समाजाचा देखील उद्धार करीत असतात. म्हणून स्त्रियांना जाणीव जागृतीची खूप जास्त आवश्यकता आहे. आणि मी प्रत्येक पुरुषाला सांगेल की आपल्या स्त्रियांना घराबाहेर काढा, घराबाहेरचं विश्व दाखवा. थोडा तरी वेळ त्यांना अशा कार्यक्रमामध्ये आणा, त्यांनाही जाणीव जागृती होऊ द्या. आज कितीतरी पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया नोकरीवर आहेत, पुरुषांपेक्षा जास्तीत जास्त स्त्रिया नोकरीवर आहेत. तुम्ही कुठे पण पहा, बँकेत जा तुम्हाला रांगेत स्त्रिया दिसतील, प्रत्येक ठिकाणी टीचरशिपमध्ये जा तिथे पण स्त्रिया दिसतील. मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. जर आपल्याला भागीदार बनायचं आहे तर ज्यांची संख्या भारी आहे त्यांना जाणीव जागृती करून देणं तेवढंच आवश्यक आहे. जर स्त्रिया शिकल्या, समजल्या आणि आपल्या समाजाप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण झाली, आपल्या थोर महापुरुषांप्रती त्यांच्यामध्ये कुठेतरी आत्मीयता निर्माण झाली, कुठेतरी त्यांच्या मनाला हळहळ वाटली, चीड आली, तेव्हाच या समाजाचं भवितव्य आणखी लवकरच सुधारेल असं मला वाटते. एक स्त्री म्हणून नाही तर मी या चळवळीचं एक सदस्य म्हणून, एक प्रवाह म्हणून मी सर्वांना विनंती करते की आपल्यासोबत आपल्या स्त्रियांना, आपल्या मुलींना अशा कार्यक्रमात आणत चला, दाखवत चला, त्यांना विचार प्रवाहामध्ये वाहून जाऊ द्या. आणि जर तुमच्यापेक्षा तुमच्या घरची स्त्री जर जास्त करू इच्छित असेल तर तिचा पाठपुरावा करा, तिला थांबवू नका, करू द्या, तिला पुढे वाढू द्या तिला, आणि ह्या समाजाचा पूर्ण विकास तिला करू द्या. मी आधी खरं म्हणजे सद्गदित झालो आहे, भावूक झालो आहे की आयुष्यातला हा एक असा प्रसंग, इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये माझं गाणं, माझा आवाज, चळवळीचं गाणं जगापुढे गेले पहिल्यांदा. आणि हे बामसेप संघटनेमुळे घडलेले तो सन्मान मला
मिळाला, ती संधी मला मिळाली. माझे सहकारी संगपाल मुंडे जे चित्रकार आहेत, त्या गाण्यामध्ये कीबोर्ड ज्यांनी वाजवला, संगीत संयोजन त्यांनी केलेलं आहे. तर आम्हाला ही संधी दोघांनाही संघटनेनं दिली, त्याच्यामुळे मी संघटनेचे आभार व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून म्हणजे मी चळवळीला आवाहनही करेन की अशा प्रकारे कुठलं कार्य आमच्याकडनं शक्य होत असेल तर एक कलावंत म्हणून आमचा वापर संघटनेच्या लोकांनी करून घ्यावा, आम्हाला सहकार्य पण तसं करावं. एक ऐतिहासिक क्षण यापुढे आधीचा राहून गेला आहे त्याचं गाणं, महानायक कांशीरामजी. मी महानायक म्हणतो कांशीरामजींना. तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की मान्यवर हा शब्द सामान्य माणसांसाठी सन्मानजनक म्हणून वापरतो आपण, आणि साहेब जिवंत असताना त्यांना आदरार्थी शब्द म्हणून साहेब वापरत होतो. आपण एका विशिष्ट उंचीवर कार्य करून आपल्या जीवनाची एक सार्थकता सिद्ध करणाऱ्या नेतृत्वाला सन्मानपूर्वक संबोधन द्यावं. महानायक कांशीरामजी चंद्रपूरला आले होते 2008मध्ये, तेव्हा तर तेवढं एक म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही गौरवगीत सादर केलं होतं, ते राहून गेले. संघटित कर बहुजनों को तुमने किया कमाल, फले शाहू के आंदोलन में तुम बन गए मिसाल. हे गाणं ऐतिहासिक रेफरन्स असलेलं, साहेबांच्या समोर सादर केलेलं, त्यांना समर्पित केलेलं गाणं राहिले. हे गाणं चळवळीसाठी मी पुन्हा घेऊन येतो आहे. सगळ्यांचे आभार, संघटनेचे आभार, धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे या टीमशी मी जुळलेला माणूस आहे. तुम्हाला एकच सांगेल की स्वयंपाक करणारी जो कोणीही असे, बाई असे, माणूस असे, तो स्वयंपाक एखाद्यानं म्हणजे ते सगळे मसाले वगैरे आणून ठेवले, पण त्याचा वापर जर सुंदर करता आला नाही तर ती भाजी किंवा कोणताही पदार्थ हा चविष्ट होत नसतो. माझ्या या गाण्याला जे गायक आहेत, शेंडे साहेब, त्यांनी फार सुंदर आवाजामध्ये त्याला म्हणजे रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यांचा आवाज सुंदर आहे, मलासुद्धा तो आवडला आहे. आणि म्हणून मी माझ्या गाण्याला त्यांनी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सजवून ते आपल्यापुढं सादर केलं, म्हणून ते इथे भारदस्त आपल्या सगळ्यांना वाटलं. मला मिळलं काही आमच्या मित्र म्हणाले, यार ते गाणं ऐकून थोडंसं म्हणजे गहिवरल्यासारखं होतं आहे. आमचे मित्र म्हणाले होते, अतुलजी पाटील, की आम्हाला एक टायटल सॉन्ग पाहिजे, त्यानुसार पूर्ण एका गाण्यात चळवळ कशी येईल असा म्हणजे मी कल्पना करून ते शब्दरचना केलेली आहे. खूप काही मोठं कार्य केलेलं नाही आहे. शेवटी सांगतो का आम्ही कवी लोक, कोणीकडे कल्पना जाईल पता नसते, भलतीकडे उडत असतो आम्ही, कुठे भरारी जाईल पता नाही. मी 25 वर्षाआधी बोलत होतो, इथल्या लोकांना मला ओळखतात, त्यांना माहीत आहे की संविधान बदलल्या जाऊ शकतं. मला उतरवलं लोकांनी स्टेजवर खालून, बैताळासारखा बोलते म्हणे, किसकी ताकद आहे. आता वाटून राहिलं ना, आता वाटून राहिलं ना संविधान बदलेल. अरे राहिलंय कुठे संविधान, सांगतील आमचे मित्र, कुठे राहिलंय संविधान? बदललंय. हिंदू राष्ट्र म्हणते त्याला राजदंड स्थापित झाला, सेंगोल. विचार करा या गोष्टीचा, सेंगोल. तर ही गोष्ट आहे, ही चळवळ त्याच्यासाठी आहे की जे काही प्रतिक्रांती होऊ पाहत आहे त्याला होऊ द्यायची नाही, बदलायचं आहे आम्हाला. म्हणून ही क्रांतीची लाट सुरू आहे. एवढं आपण लक्षात घ्यावं आणि तन धनाने या क्रांतीच्या चळवळीला सहकार्य करावं. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर क्रांति प्रतिक्रांति का इतिहास नामक ग्रंथ में लिखते हैं कि द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट द हिस्ट्री ऑफ मॉडल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिज्म एंड ब्राह्मणिज्म. यानी कि भारत का इतिहास दूसरा तीसरा और कुछ नहीं, ब्राह्मणिज्म और बुद्धिज्म के बीच हुआ जानलेवा संघर्ष का इतिहास है. ब्राह्मणिज्म के कुछ ऐसे विषमतावादी सामाजिक नियम थे कि जिसको बुद्ध ने अपने अकाट्य तर्क से काटकर नेस्त नाबूद कर दिया, और उसके बाद बुद्धिज्म और ब्राह्मणिज्म इन दो विचारधाराओं के बीच जानलेवा संघर्ष की शुरुआत हुई, संघर्ष पैदा हो गया. 24 सितंबर 1944 को बाबा साहेब ने मद्रास में एक ही दिन में 2 चुनावी सभाएं की. सुबह की चुनावी सभा में बाबा साहब कहते हैं कि भारत का इतिहास कुछ नहीं, सिर्फ क्रांति और प्रतिक्रांति के जो उभरा है, क्रांति और प्रतिक्रांति से, वही भारत का इतिहास है. और शाम की सभा में बाबा साहब बोलते हैं कि हमें इस देश की शासनकर्ता जमात बनना होगा. अब इन दोनों भाषणों को जब हम जोड़कर देखते हैं तो पूरा पिक्चर क्लियर हो जाता है कि जब हम इस देश की शासनकर्ता जमात बनेंगे तब हम इस क्रांति प्रतिक्रांति के संघर्ष में मानवतावादी विचारधारा को विजयी बना सकते हैं.
और मौर्य डायनास्टी के शासनकाल में यह हमने देखा है। खासकर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक का शासन जब था तब हम देखते हैं कि बुद्ध विचारधारा भी तब मौजूद थी, लेकिन उस बुद्ध विचारधारा को सम्राट अशोक ने अपने शासन के द्वारा ऊंचाई तक पहुंचाया था। पूरे विश्व में बुद्ध का नाम गुंजा था, पूरे विश्व में बुद्ध की विचारधारा जो उस ऊंचाई पर पहुंची थी उसमें चक्रवर्ती राजा सम्राट अशोक इनके शासन का महत्व है। उनकी वजह से, उस शासन की वजह से बुद्ध की उस विचारधारा को उतनी ऊंचाई प्राप्त हुई। बुद्ध के मानवतावादी विचारधाराओं पर भारत के नागवंशीय शासकों ने करीबन 1200 साल तक मानवतावादी और गणतांत्रिक शासन चलाया है। आप कहेंगे कि ये पुरानी बातें हमें बार बार क्यों बताई जाती है, तो इस पर हम तो कुछ नहीं बोलते, लेकिन बाबा साहब खुद बोल चुके हैं और बाबा साहब के ही शब्द, हमारे महापुरुषों के ही शब्द हमारे मुंह से निकलते हैं। केवल इतिहास, यानी बाबा साहब बोलते हैं कि इतिहास जो है केवल उदाहरण के तौर पर नहीं होता है, इतिहास तो सावधानी का इशारा होता है। जो लोग अपना इतिहास मन से भूल जाते हैं वो लोग इतिहास नहीं बना सकते। विश्व बौद्ध परिषद 20 नवंबर 1956 को बाबा साहब बोलते हैं काठमांडू नेपाल में कि विचारधारा जो है वो लोगों के कर्णपटल पर बारंबार दोहराते रहनी चाहिए। वही काम हमें भी करना है, क्योंकि ये महापुरुषों के शब्द है, हमें उनके ही पदचिन्हों पर चलना पड़ेगा। कांशीराम साहब भी बताते हैं कि अगर आपने इतिहास से सबक नहीं लिया तो इतिहास आपको सबक सिखा देगा। इसलिए हमें बार बार इतिहास में जाना पड़ता है, इतिहास बार बार दोहराना पड़ता है। इसलिए हमने ये विषय लिया है, भले ही यह ऐतिहासिक विषय हो लेकिन इसकी प्रासंगिकता आज भी है और बेशक इस पर तर्क भी करेंगे कि इस विषय की क्या सचमुच आज के दौर में प्रासंगिकता है भी या नहीं। तो शुरू करते हैं। तब के जम्बू द्वीप में और आज के भारत में अनेकों बार क्रांति और प्रतिक्रांतियां हुई। क्रांति प्रतिक्रांति के इस संघर्ष में जब जब मानवतावादी विचारधारा की जीत हुई, उन घटनाओं को बाबा साहब क्रांतिकारी घटना बताते हैं। भारत के राजनीति के परिप्रेक्ष्य में बाबा साहब का जितना बड़ा अध्ययन है, दुनिया में किसी का उतना बड़ा अध्ययन नहीं है। तो भारत के राजनीति के परिप्रेक्ष्य में बाबा साहब जो बताते हैं कि भारत में राजनीति की शुरुआत ही नागवंशीय सम्राटों ने की है। ईसा पूर्व 642 में पहली बार नागवंशीय राजा शिशुनाग बने, मगध सम्राट बने। इसके बाद 2-3 बार और प्रतिक्रांतियां हुई है और ईसा पूर्व 642 में शिशुनाग का मगध सम्राट बनना यह एक बहुत ही बड़ी क्रांतिकारी घटना है, ऐसे बाबा साहब बताते हैं। और बाद में हम देखते हैं कि मौर्य शासन भी लागू होता है। मौर्य शासन जब अस्तित्व में आता है तो शुरुआत होती है चंद्रगुप्त मौर्य से, और मौर्य डायनास्टी में चंद्रगुप्त मौर्य से लेकर सम्राट बृहद्रथ मौर्य तक 10 नागवंशीय सम्राट हुए हैं। मौर्य डायनास्टी के तीसरे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, जब हम देखते हैं कि बुद्ध के मानवतावादी विचारधारा पर उनका शासन था और ऐसे शासन में जो विषमतावादी व्यवस्था के लोग हैं खुश नहीं रहते, क्योंकि गणतांत्रिक वो राज्य था और गणतंत्र में समानता होती है, समता होती है। लेकिन जो ब्राह्मणवादी या विषमतावादी विचारधारा के लोग हैं उनको समता पसंद नहीं, इसलिए वो बेचैन थे और उनकी ये बेचैनी बढ़ती गई। और हम देखते हैं कि बेचैनी बढ़ते बढ़ते यहाँ तक पहुँच गई कि जो 10वें हमारे मौर्य राजा थे बृहद्रथ, उनकी छल कपट से हत्या कर दी। साथियों, हमें इस संघर्ष में कूदना होगा, हमें इस संघर्ष में अगर आगे बढ़ना है और अगर हमारे क्रांतिकारी विचारधारा को आगे बढ़ाना है तो हमें भी पढ़ना होगा, आगे बढ़ना होगा और ट्रिपल टी देकर इस विचारधारा को आगे बढ़ाना होगा। धन्यवाद। जय भीम, जय भारत। तर जे ठराव इथे उपस्थित झालेले आहे आयोजकांकडे, तर त्या ठरावांना मांडण्यासाठी मी बाळू रत्नपारखी सर यांना आमंत्रित करतो। त्यांनी आजच्या बहुजन परिषदेमध्ये जे काही ठराव आलेले आहेत ते ठराव आपल्यापुढे मांडावे। परिषदेला ठराव मंजूर करणे अगत्याचे असते आणि ठराव मंजूर करण्यासाठी मी सन्माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भूमिका निभावत या ठरावांवर त्यांनी निर्णय घ्यावेत। पहिला ठराव आलेला आहे काजल मेश्राम मॅडम यांच्याकडून, ऊर्जानगर चंद्रपूरहून आलेल्या। त्या म्हणत आहेत की महिलांनी आपल्या मुलांसोबत चळवळीत कार्य करण्यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे। या ठरावाला कुणाचं अनुमोदन आहे का हे अवश्य हात वर करून सांगावं। हा ठराव पारित झाला पाहिजे का? आणि हे सगळं बघून मी सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं। हा प्रस्ताव आणि त्याला अनुमोदन जे काही आलेलं आहे की महिलांनी त्यांच्या मुलांसह
चळवळीत काम केलं पाहिजे. मुलं चळवळीला जुडतील तर चळवळीचं आयुष्य निश्चितपणे वाढेल आणि म्हणून ते खूप आवश्यक आहे आणि म्हणून हा ठराव पास झाला असं मी इथे घोषित करतो. धन्यवाद सर. इंजिनियर पवन सोमकुवर साहेब यांचा प्रस्ताव आहे. खापरखेडा नागपूरहून ते आलेले आहेत आणि त्यांचा प्रस्ताव असा आहे की प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून आमच्या महापुरुषांच्या चळवळीला वाढवण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे आणि तसा प्रयत्न दररोज त्यांनी केला पाहिजे असा त्यांचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव पुन्हा एकदा, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून आमच्या महापुरुषांच्या चळवळीला वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हा ठराव या परिषदेमध्ये मंजूर करायचा का आणि किंवा ते तर सांगतीलच अध्यक्ष साहेब, पण याला अनुमोदन आहे का आपलं? कर्मचाऱ्यांना आवाहन आहे. मी सरांना विनंती करतो की यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. या प्रस्तावाला सर्वांचं अनुमोदन आहे आणि एवढा वेळ मी हीच मांडणी केली. बामसेफचं कामच ते आहे आणि त्यामुळे हाच ठरावसुद्धा पारित होतो असं मी जाहीर करतो. मान्य डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे सर सिंदेवाही चंद्रपूरहून आलेले आणि ते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशिक्षकसुद्धा आहेत बामसेफचे. ते त्यांचा प्रस्ताव असा मांडत आहेत की मानवतावादी चळवळीला गती देण्यासाठी गावोगावी कॅडर कॅम्पचे नियमित आयोजन करणे मोठ्या संख्येने सुरू झाले पाहिजे. या प्रस्तावाला आपलं अनुमोदन जाहीर करावं आणि अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. निश्चितपणे विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी कांशीराम साहेबांनी जे बामसेफ बनवली त्याचा बेसच ब्रॉड बेस, कॅडर बेस हा ठेवला होता आणि त्यामुळे कॅडर तर आपला बेसच आहे. सोबतच मी ॲड करेल की केवळ कॅडर कॅम्प नाही झाले पाहिजे तर कॅडर कॅम्प घेणारे लोक मोठ्या प्रमाणात तयार झाले पाहिजे. असं करून हा प्रस्ताव मी पारित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटचा एक ठराव आहे, पण हा ठराव होता होता आणखी जर कोणाकडून येत असतील तर प्लीज त्यांनी त्यांचे प्रस्ताव द्यावेत. मेघाताई काळे मॅडम खापरखेड्याहून त्यांचा प्रस्ताव आलेला आहे की विषमतावादी व्यवस्था बळकट करणारे सण आम्ही साजरे करणं बंद करण्याचा संकल्प आजच्या दिनी घेतला पाहिजे. या प्रस्तावाला आपलं अनुमोदन जाहीर करावं आणि अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. हा प्रस्ताव आणि याला आलेलं अनुमोदन कन्सिडर करून सोबतच हे देखील सूत्र समजून घ्यावं की हे जे विषमतावादी सण आहेत ते त्या संस्कृतीला बळकट करतात. ती संस्कृती त्या धर्माला बळकट करते आणि तो धर्म जातीवाद पेरतो आणि जातीवाद आमच्या गुलामीचं कारण आहे. म्हणजे जर आम्ही ते सण साजरे करत असू तर आम्ही आमचीच गुलामी एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून आपण हे विषमतावादी सण साजरे करणं बंद केलं पाहिजे असा ठराव हा आजच्या परिषदेमध्ये पास केला जातो. धन्यवाद सर. विविध अंगांनी हे प्रस्ताव पारित झाले आणि त्याला ठरावाचं रूप आलेलं आहे. बाळूरत्न पारकी सर. तर आजच्या या बहुजन परिषदेचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी आजच्या या बहुजन परिषदेचे आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो इंजिनियर पवन सोमकुवर सर यांना. त्यांनी आजच्या परिषदेचं आभार प्रदर्शन करावं आणि सर्वांना विनंती आहे कृपया सभागृहात 2 मिनटं शांतता राखावी. आभार प्रदर्शन झाल्यानंतर मग पवन सोमकुवर सरच अध्यक्षांच्या परवानगीने परिषदेच्या समाप्तीची घोषणा करतील. मित्रो, बामसेफ संकल्पनेतील सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने विदर्भातील अनेक जिल्ह्यातील व भव्य यशस्वी कार्यक्रम नंतर नागपूर येथे सदर शृंखलेचा कार्यक्रम समारोह होत आहे. कहीं हम भूल ना जाए या टीमच्या अंतर्गत बामसेफ संकल्पनेने सुवर्ण महोत्सवी 50वे वर्ष या शृंखलेचा समापन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण संकल्प दिनानिमित्त बहुजन परिषदेचे आयोजन रविवारी दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर नागपूर इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी आपल्यासमोर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन सादर करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य इंजिनियर निलेश नाकले सर, संयोजक बामसेफ जिल्हा नागपूर यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय
धनंजय वंजारी सर IRS ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स नागपूर यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि माननीय विलास उके सर अधीक्षक अभियंता खापरखेडा TPS यांचेसुद्धा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रेसिडेंट माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक नागपूर यांचेसुद्धा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तुत करणारे माननीय रितेश पाटील सर आणि ॲडव्होकेट अश्विनीताई यांचेसुद्धा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करणारे प्रफुल्ल शिंगाडे सर यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व लहान लहान जे मुलं आहेत, सकाळपासून जे इथे राहून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातून अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, सिंदेवाई, वडसा, नागपूर या जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हा संयोजक आणि त्या जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झाले, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेले, नवी दिल्ली इथून आलेले प्रतिनिधी यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. मी आवाज इंडिया टीमचे ज्यांनी या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केली आहे त्या टीमचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपण कहीं हम भूल ना जाए एक सॉंग्स रिलीज केलेलं आहे, त्याकरिता मी भांगे सर, हेमंत सर आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व टीमचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जो हॉल अवेलेबल करून दिला त्यासाठी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर नागपूर यांचेसुद्धा आभार मानतो. मित्रो, बहुजन समाजातील मी सर्व बंधू आणि भगिनींचे आभार मानतो की आपण कहीं हम भूल न जाए टीमच्या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सदर बहुजन परिषदेमध्ये सहभागी झालेत आणि इथून गेल्यावर आपल्या महापुरुषाद्वारे सुरू केलेल्या परिवर्तनवादी चळवळी समजून घेऊन गतिमान करण्यासाठी व विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. हा संकल्प आज आपण सोबत घेऊन जाऊया. ह्या कार्यक्रमाला मागील 15 दिवसापासून अहोरात्र कार्य करून कार्यक्रमाला सक्सेस करून दाखवले त्या सर्व कहीं हम भूल न जाए टीमचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. सरतेशेवटी ह्या शृंखलेद्वारे आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आम्हाला मदत केली, परंतु त्या जर काही कारणास्तव उपस्थित नसेल तरी पण त्या टीमचे त्या लोकांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. काशीराम साहेब म्हणतात, राजनीति चले ना चले, सरकार बने ना बने, लेकिन सामाजिक परिवर्तन की गति कभी किसी कीमत पर रुकनी नहीं चाहिए. मला ह्या टीमनी आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल मी या टीमचे खूप खूप आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.